Hello friends, welcome back again in Nasikcha Vav. So yes, this time we are here on Saturday. Yes, so Sunday ला आपण युजुअली प्लॅन करतो, पण या वेळेला आपण आलेलो आहे सॅटर्डेला. आणि सॅटर्डेला येण्याचं कारणच असं होतं की आपण आलेलो आहे भद्रा मारुतीला. येस, छत्रपती संभाजीनगर इथे असलेलं भद्रा मारुती जे मंदिर आहे तिथे आपण आज दर्शनासाठी आलोय. सो मी विचार केला मी दर्शन घेतो आहे तर तुम्हालाही याचं दर्शन देऊ. सो या व्हिडिओमध्ये आपण भद्रा मारुतीला तुम्ही काय काय करू शकतायत, कसं दर्शन करू शकतायत, सगळं काही दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आम्ही आमचा प्रवास नाशिकहून 5:15लाच सुरू केला होता, त्यामुळे आम्हाला समृद्धी महामार्गावर मस्त सनराईज होताना बघायला मिळाला. आणि गेस वॉट की तो नजारा इतका सुंदर होता की समृद्धी महामार्गाचा जो एक्सपिरियन्स होता तो अजून खूप भारी होऊन गेला. त्यामुळे जसेही संभाजीनगरजवळ पोचतो तसे एलोरा केव्हचा एक एक्झिट आहे, तिथून तुम्हाला एक्झिट केल्यावर हार्डली 5 किलोमीटर अंतरावर पहिले कृष्णेश्वर लागतं, नंतर एलोरा केव्ज लागतं आणि तिथून 4 किलोमीटर अंतरावर भद्रा मारुतीचं मंदिर आहे. सो आम्ही तिथे पोचलो. पार्किंगमध्ये गर्दी कमी असल्यामुळे आयडिया येऊन गेली होती आधीच की दर्शन आपलं बऱ्यापैकी लवकर होऊन जाणार आहे. आणि तो प्रिमायसेस वगैरे बघितल्यावर छान वाटलं. मंदिराच्या जवळ भरपूर प्रसादाचे दुकानं आहे. सो तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मंदिराजवळ पोचल्यावरच तुम्हाला जे काही प्रसाद वगैरे घ्यायचं असेल ते घ्या. आणि जसंही आम्ही मंदिरात एंटर केलं त्या मंदिराचे व्हायब्रेशन्स खूप भारी होते. म्हणजे खरंच लोक भद्रा मारुतीला का एवढं मानतात किंवा का सॅटर्डेला जातात, तिथे जाऊन आपल्याला त्याची प्रचिती येते. व्हिडिओत तुम्ही बघतायत की इथल्या मारुतीची जी मूर्ती आहे ती झोपलेल्या अवस्थेत आहे. युजुअली आपण उभी मूर्ती बघत असतो आणि ही मारुती झोपलेल्या अवस्थेत आहे. सो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि सकाळी निघायला तर खूप फायदा झाला, कारण आमचं कृष्णेश्वर पण झालं आणि भद्रा मारुतीसुद्धा झालेलं आहे. म्हणजे सकाळी 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजेलं म्हणजे तुम्ही विचार करा की नाशिकहून येऊन 9 वाजता दोघं दर्शन झालेले. सो तुम्ही असा प्लॅन करू शकता. कृष्णेश्वरला मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला तिथे व्हिडिओ नाही काढता आला, पण या व्हिडिओ तुम्हाला भद्रा मारुती आणि एलोरा केव्ज हे दोघं दाखवणार आहे. सो जसं मी तुम्हाला बोललो की वेळ मिळाला तर आम्ही कैलास मंदिरलाही जाणार आहे जे एलोरा केव्जमध्ये आहे. आणि गेस वॉट, आम्ही आलेलो आहे कारण तिथून फक्त 4 किलोमीटर होतं. तर आम्ही विचार केला की आता आलोच आहे तर अजून अर्धा तास इथे स्पेंड करूया, कारण हे कैलास मंदिर खूप बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला मी ते या व्हिडिओत दाखवणार सुद्धा आहे. सो स्टे ट्यून. सकाळी सकाळी तिथलं वातावरण खूप सुंदर वाटत होतं आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे अशी हिरवळ होती. आणि तिथे पोचल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले जे करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तिकीट. येस ऑफकोर्स, ती युनेस्को हेरिटेज साईट आहे. सो तुम्हाला तिथे तिकीट आहे. फॉरेनर्सला वेगळे चार्जेस आहे, इंडियन्सला 40 रुपये चार्जेस आहे. आणि जसे तुम्ही 40 रुपीज पे कराल तर तुम्हाला एक टोकन मिळेल जे तुम्हाला एंट्री गेटला दाखवावं लागतं आणि एंट्री मिळवून घ्यावी लागते. ह्या ट्रिपला सुद्धा माझ्यासोबत तेच माझे ऑफिस कलिग्स जे माझे फ्रेंड्ससुद्धा आहेत. आम्ही सालंगपूरला सोबत होतो, त्यांच्यासोबतच आम्ही ही ट्रिप पण प्लॅन केली होती. सो सालंगपूरला जे आमच्या हनुमान दर्शनाचे वाईब्स होते ते आम्ही कंटिन्यू केले भद्रा मारुतीला. सो सर्वात बेस्ट पार्ट जो आहे एलोरा केव्जला, म्हणजे जो मला वाटला ॲक्च्युली, मे बी बाकीच्यांचं ओपिनियन वेगळं असू शकतं, तो म्हणजे कैलास मंदिर. येस, तुम्ही 20 रुपीजची जी आपली नोट आहे त्यावर जर बघितलं असेल तर त्यावर तुम्हाला इथलं हे कैलास मंदिर बघायला मिळतं. खरं तर मुघलांनी त्याच्यावर हमला करून बऱ्यापैकी त्याला डिस्ट्रॉय केलेलं आहे. तिथले भरपूर कोरीव काम तोडलेलं आहे. पण खरंच सांगतो बेस्ट प्लेस आहे ती संभाजीनगरमधली व्हिजिट करण्यासाठी. आणि येस ऑफकोर्स युनेस्कोच्या अंडर असल्यामुळे तिथं मेंटेन प्रॉपर केलेलं आहे, सगळी स्वच्छता प्रॉपर आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथलं ते सौंदर्य अजून जास्त छान वाटत होतं. आणि खूप खूप सुंदर कोरीव काम. या मंदिराची विशेष बाब म्हणजे हे एका पूर्ण दगडात कोरलेलं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की एक पूर्ण दगड आहे आणि वरून त्याला कळसापासून कोरीव
काम करायला सुरू केलं आहे किंवा तयार करायला सुरू केलेलं आहे. आणि मध्ये ही मोठी अशी शिवलिंग आपल्याला बघायला मिळते. आणि एक्झॅक्टली त्याच्या ऑपोजिट तुम्हाला एक स्पॉट आहे जिथून तुम्हाला मंदिराचा तो व्ह्यू मिळतो जो 20 रुपीजच्या नोटवर आपल्याला बघायला मिळतो. सो ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तो खूप सुंदर होता. आणि जसं मी तुम्हाला बोललो की सकाळी सकाळी पोचल्यामुळे गर्दी पण कमी होती. मे बी तिथे विकेंडला जरा जास्त गर्दी होत असावी अदर टाईमला, पण आम्ही सकाळी 9:30लाच तिथे असल्यामुळे आम्हाला खूप कमी गर्दी, मनसोक्त त्या जागेचा आनंद लुटता आला, मनसोक्त बघता आलं सगळे शिल्प, सगळे कोरीव काम. खूप छान स्पॉट आहे. तुम्ही जेव्हा केव्हा संभाजीनगरला जाणार कुठल्याही कामानिमित्त तर तुम्ही नक्की इथे प्लॅन करू शकतात. सो झालं आता आपलं कैलास मंदिर बघून आणि आता आम्ही निघालोय परतीच्या मार्गाला. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? खरंच वर्थ विजिटिंग प्लेसेस आहेत ह्या तिघही. आणि तुम्ही अगदी हाफ डे जरी अवेलेबल असाल तरी प्लॅन करू शकता नाशिकहून. आय विल रेकमेंड की करा जेव्हा पण तुमच्याकडे टाईम असेल. इट्स अ गुड प्लेस टू विजिट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.